नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पदे मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संच क्रमांक 5 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, भारतातील उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते? बघा, भारतातील उच्च न्यायालयाची स्थापना ही कोणत्या कलमानुसार होत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 214 नुसार भारतातील उच्च न्यायालयाची स्थापना होत असते. की कलम किती आहे मित्रांनो? 214. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बॉम्बे हायकोर्टची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1861 मध्ये बॉम्बे हायकोर्टाची स्थापना ही झालेली आहे. कधी झाली आहे मित्रांनो? 1861 मध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व ठिकाणी खंडपीठे आहेत. 1 नंबर आहे नागपूरला पण आहे आणि औरंगाबाद या ठिकाणी पण आहे आणि पणजीला या ठिकाणी पण आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते? बघा, भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोलकाता हायकोर्ट. हे काय मित्रांनो? भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. कोणतं आहे? कोलकाता हायकोर्ट. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, उच्च न्यायालयाचे नियंत्रण कोणावर असते? बघा, उच्च न्यायालयाचे नियंत्रण हे कोणावर असते? प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालय याच्यावर उच्च न्यायालयाचे नियंत्रण असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथ कोणाकडून घेतात? बघा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे शपथ कोणाकडून घेत असतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपतीकडून घेत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतात एकूण उच्च न्यायालयाची संख्या किती आहे? बघा, भारतामध्ये एकूण उच्च न्यायालयाची संख्या आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 25 उच्च न्यायालय हे भारतामध्ये सध्या आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, महाराष्ट्राची सर्वात उंच उच्च न्यायालय कुठे? बघा, महाराष्ट्राचं म्हणजे महाराष्ट्रासाठी उच्च न्यायालय कुठे आहे? बघा, असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? बघा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती हे करत असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, हॅबियस कॉपरचा अर्थ काय मित्रांनो? हॅबियसचा कॉपरचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करणे, त्याला आपण हॅबियस कॉपर्स असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, लेखी आदेश देण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला कोणत्या कलमानुसार आहे? लेखी आदेश देण्याचा अधिकार उच्च न्यायालय हे कोणत्या कलमानुसार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 226 नुसार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती आहे? बघा, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 62 वर्ष आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, उच्च न्यायालयाचा प्रमुख न्यायाधीश कोण असतो? बघा, उच्च न्यायालयाचा प्रमुख आपला न्यायाधीश सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुख्य न्यायाधीश. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वय किती असते? बघा, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वय मर्यादा काय ठेवण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 40 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, उच्च न्यायालयात खटल्याची सुनावणी कोण करतो बघा. उच्च न्यायालयामध्ये खटल्याची सुनावणी कोण करत असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे न्यायाधीश करत असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र कोणत्या पातळीवर असते बघा. उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे कोणत्या पातळीवर असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्य पातळीवर असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, उच्च न्यायालयातील न्यायाधीश काढून टाकण्याचा प्रक्रिया कोण पार पाडतो बघा. उच्च न्यायालयातील न्यायाधीश काढून टाकण्याची प्रक्रिया कोण पार पाडत असते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संसद ही पार पाडत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कोण म्हणजे कोठे करता येते बघा. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कोठे करता येते. प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील करता येते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे बघा. भारतातील सर्वोच्च न्यायालय आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली बघा. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1950 साली सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, ईमेल पाठवण्याला काय आवश्यकता आहे बघा. ईमेल पाठवण्यासाठी काय आवश्यकता असते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंटरनेट हे आवश्यकता असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, संगणकाचे 2 मुख्य भाग कोणते आहेत बघा. संगणकाचे 2 मुख्य भाग आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हे काय मित्रांनो, संगणकाचे 2 मुख्य भाग आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, सीपीयूचे पूर्ण रूप काय बघा. सीपीयूचे पूर्ण रूप आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्याला आपण सीपीयू असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, संगणकातील मेंदू कोणाला म्हणतात बघा. संगणकातील मेंदू कोणाला म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सीपीयूला संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, रॅम म्हणजे काय बघा. रॅम म्हणजे नेमके काय असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रँडम ॲक्सेस मेमोरी. त्याला आपण रॅम असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, WW चे पूर्ण रूप काय आहे. WW चे पूर्ण रूप आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वर्ल्ड वाईल्ड वेब. काय म्हणतात वर्ल्ड वाईल्ड वेब. त्याला आपण WW असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, संगणकाचा वापर कुठे होतो बघा. संगणकाचा वापर कोठे केला जातो. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वरीलपैकी सर्व ठिकाणी संगणकाचा वापर केला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं योग्य राहील. 1 नंबर आहे बँकेमध्ये केला जातो. 2 नंबर आहे शाळेमध्ये पण केला जातो. आणि 3 नंबर आहे रुग्णालयामध्ये पण केला जातो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, हार्ड डिस्क कशासाठी वापरली जाते बघा. हार्ड डिस्क ही कशासाठी वापरली जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे स्टोरेजसाठी हार्ड डिस्क ही वापरली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, संगणकाचा शोध कोणत्या शतकामध्ये लागला बघा. संगणकाचा शोध हे कोणत्या शतकामध्ये लागलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 19व्या शतकामध्ये संगणकाचा शोध लागलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, फोल्डर म्हणजे काय बघा. फोल्डर म्हणजे नेमके काय असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फाईल ठेवण्याची जागा. त्याला आपण फोल्डर असे म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.